त्याचमध्ये त्यांचा वाढदिवस म्हणजे हा तिहेरी जो संगम त्यांनी घडवून आणला. त्यामुळे म्हणजे बंडू भाऊंचे खूप खूप अभिनंदन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सुरुवातीला मला हे लाडसंगी गाव भेटलं तसं मी घाबरत अजिबात नाही, पण लोकांनी जे सांगितलं त्याच्यानुसार मी समोर सांगितलं गेलं की बाबा असं असं गाव आहे. पण ॲक्च्युली बघा, सांगणं आणि स्वतः काम करणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जर कुणी तुम्हाला सांगतंय तर तो व्यक्ती तसाच असेल असं नाही. आपण जसं म्हणतो कानाचा आणि आपला 4 हाताचं अंतर आहे, तसंच आहे. त्याबद्दल तसं काही मी गैरसमज करून घेतला नाही. आणि हे बघा, जे गाव भेटलं, हे बघा नोकरी आहे, नोकरीमध्ये कमी जास्त चढ उतार हे म्हणजे बदल हे चालणारच आहे. आणि कधीही जे भेटलं ते आपल्यासाठी योग्यच भेटलं असं म्हणायचं असतं. कोणतंही काम करताना मला सर्व्हिसला 15 वर्ष झाले, तर 15 वर्षाच्या काळात मला कोणत्याही सर्व्हिसमध्ये कोणत्याही खातेदाराचा आजपर्यंत ते त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे विश्वासाने मी उलटं लोकांना सांगितलं, ज्यांनी मला हे सांगितलं की मॅडम हे गाव खराब आहे, तर मी त्यांना सांगितलं त्याही गावात माणसंच आहेत ना, त्याही गावात जनावर थोडीच आहेत, त्याही गावात माणसंच आहेत, तर कामच करणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं, आणि ज्याच्यात कॅपॅसिटी असते म्हणजे काम करण्याची किंवा संकटे त्यांनाच येतात, त्यांच्यात पेलण्याची क्षमता असते. त्यामुळे मी जरूर म्हणजे जरी गाव मला भेटलं म्हणजे नक्कीच माझ्यामध्ये क्षमता आहे, म्हणून मला हे गाव भेटलं असेल. आणि मी एवढं एक सांगेन की मॅडमनी ज्या पद्धतीने काम केलं, तुम्ही सगळ्यांनी गावकऱ्यांनी मॅडमला ज्या पद्धतीने समजून घेतलं, सहकार्य केलं, त्याच पद्धतीने तुम्ही मला सहकार्य करायला समजून घ्याल. आणि कामाच्या बद्दल म्हणाल तर माझी कामाच्या बद्दल आजपर्यंत तर कोण्याही शेतकऱ्याची तक्रार आली नाही, तशी तुम्हालाही येणार नाही. मी सर्व गावकऱ्यांसमोर म्हणजे तुम्हाला आश्वासन देते की कामाबद्दल माझी तक्रार येणार नाही. फक्त तुमचं सहकार्य कायम असू द्या. आणि लेडीज म्हणल्यानंतर फक्त थोडं कधी म्हणजे समस्या असतात थोड्याफार, तेवढ्या फक्त तुम्ही समजून घ्या, बाकी काही अडचण येणार नाही. असे सहकार्य असू द्या.